कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरे विठ्ठल केशवा कृष्ण राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने
कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम कळेल हे खून तरी दावी नारायण सत्य संतापाशी राहे एरा भय आड आहे अणुचिया ऐसे असे भरले प्रकाशे इंद्रियाचे धनी ते हे जाते समजोनी तर्क कुतर्क वाटा नागवन घटापटा तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन ब्रवे सत्य संतापाशी राहे एरा भय आड आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ब्रह्मज्ञानाचा पत्ता सांगत आहेत. ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता मानव देह आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही आणि म्हणून यावत मानव मात्राचं हे कर्तव्य सिद्ध होतंय की त्यांनी ब्रह्मज्ञान संपादन करावं. कसं करावं, कुठं करावं, कुठं मिळणार आहे हे ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानामध्ये दोन प्रकार पडतात, आभासात्मक ब्रह्मज्ञान आणि वास्तव ब्रह्मज्ञान किंवा शब्द ज्ञान आणि ब्रह्मज्ञान. घरोघरी झाले तुकोबाराय म्हणतात घराघरात ब्रह्मज्ञान आहे पण ते निक नाही, त्याच्यामध्ये दुसराच घटक जास्त आहेत. ब्रह्मज्ञान थोडं आणि बाकीचं जास्त आहे. मग बाकीचं जास्त आणि ते थोडं असलं तर ते त्याचं काम नाही करत. परी मेळवण बहु माझी निरे कोणापाशी होय करत. जर शुद्ध निक ब्रह्मज्ञान कोणाजवळ असलं तर एवढं द्यावं आपल्याला, जास्त नाही लागत तुकोबाराय म्हणतात. शब्द ज्ञान, ब्रह्मज्ञान, आभासात्मक ज्ञान, वास्तव ज्ञान, बडबडीचं ज्ञान, अनुभवाचं ज्ञान, असे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जीवाला जी दुःख भोगावे लागतात, जन्म घ्यावा लागतो, गर्भामध्ये राहावं लागतं, रोग होतात, योग येतात, वियोग घडतात, म्हातारपण आहे आणि शेवटी मृत्यू आहे. तर या सगळ्या दुःखाचं
मूळ ज्याने नष्ट होतं ते ब्रह्मज्ञान. याला सगळ्याला कारण आहे स्वस्वरूपाचा अज्ञान. जोपर्यंत आपल्यालाच आपण ओळखणार नाही तोपर्यंत हे दुःख नाही जात. कुठल्याही लौकिक उपायाने सगळ्या दुःखाची निवृत्ती होत नाही. आता सगळ्यांचा अनुभव आहे, याच्याकरता शास्त्राची सुद्धा गरज नाही. अपरिहार्य झाल्यासारखं झालंय दुःख. पण वेदांत शास्त्र आशेचा किरण सोडतंय की नाही, अपरिहार्य नाही आहे दुःख. दुःखाचा परिहार होऊ शकतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही केला, तो परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा परिहार झाला मागीला. नंतर भोगावे लागणारे जेवढे दुःख आहेत त्या सगळ्या दुःखाचा परिहार झालेला आहे. संपलेलं दुःख नष्ट झालं. मागील परिहार पुढे नाही सीन. पण त्याच्याकरता ब्रह्मज्ञान संपादन करावं लागतं, ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं लागतं. ज्ञानाशिवाय हे घडत नाही. अशा प्रकारचं ज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट होणं हे कसं कठीण आहे. आपण काल विषय झाला की ज्ञान प्रमाणाने उत्पन्न होतं आणि ब्रह्मविषयक ज्ञान करून द्यायला कुठलंही प्रमाण पुढं सरसावत नाही. मग कसं प्राप्त होणार? या ब्रह्मज्ञानाचा अंतःकरणामध्ये उदय होण्याकरता मार्ग काय, साधन काय? खरं तर ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये स्वयंभू प्रगट होते. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसया. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखम करतो. हे ब्रह्मज्ञानाचं सगळं वर्णन आहे या श्लोकामध्ये. ज्ञानालाच विद्या म्हणतात. ही नुसती विद्या नाही, राजविद्या आहे. गुप्त आहे, गुह्य आहे, तेही राजगुह्य आहे. तर अशा प्रकारच्या ब्रह्मज्ञाना ज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट होण्याची जे काही गमक आहेत त्याचं विश्लेषण तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं गमक आहे भगवंताची कृपा. कळेल हे खून तरी दावी नारायण. देवाने कृपा केली, तुका म्हणे कृपा करील नारायण. नाही ते नाही, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. जरी हा हो कृपा करील नारायण, हेच ज्ञान ब्रह्म होय. आपल्याच्याकडे जे ज्ञान असताना तेच ब्रह्मज्ञान होतं. कुठून आणावं लागत नाही, काही नाही, काही नाही, ते आपल्या ठिकाणी असतंच. त्याने कृपा केली का लगेच त्याच्यावर शिक्का पडतो ब्रह्मज्ञान. काही विचारसागर घोकावं लागत नाही, वरती प्रभाकर सोडावं लागत नाही, तद्विधी प्रणिपाती नाही, काहीच नाही. फक्त त्याची काय व्हावी लागते. महाराज ते गोकुळात राहणारे बाया ते का चातुर्मासात तरी आल्या होत्या. झाडून काढायचं, शेण काढायचं, गौऱ्या थापायच्या, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचे, धुणं धुवायचं, हे सगळे घरचे काम करणारे ते बाय. सगळ्याच्या हात ब्रह्मज्ञान. ते एकमेकीला बोलायला लागलं की दिसे सगुण हा स्वरूप सुंदर परिव्यापुनी आठेला चरचर. आता हे चातुर्मासातल्या बायांना बी माहिती काय माहिती. हा एका जनार्दनी
ब्रह्मवादिनी गोपीच्या बरोबर ब्रह्मवादिनी. त्या गोवंश अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान होते महाराज. त्यांचे विचार जर पाहिले, त्यांचे अनुवाद जर पाहिले, त्यांचे संवाद जर पाहिले, त्यांचे बोल जर पाहिले तर शास्त्राने लाजावं. कसं झालं असेल मग त्यांना? कुठे गेले हे शिकायला? कशाने ब्रह्मज्ञान झालं त्यांना? काही नाही, देवाने त्यांच्यावर काय केली? कृपा केली. लोकागोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जप तप. त्यांनी जप केला नाही, तप केला नाही, काही नाही, तरीही त्यांना ब्रह्मज्ञान झालं. कसं काय झालं? विनाकारण कसं काय होईल? कारणाशिवाय कसं काय कार्य होईल? तर भगवंतांनी त्यांच्यावर काय कृपा केली. देवाची कृपा झाल्यानंतर अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं, प्रगट होतं. भगवंताची कृपा हा ब्रह्मज्ञान संपादनाचा मुख्य अशा प्रकारचा एक प्रवाह आहे, मार्ग आहे. म्हणून भक्ती करणाऱ्याला ज्ञान संपादन करण्याकरता खटखट नाही करावी लागत. आता हे ज्ञानी संप्रदायाचे वैचारिक विचाराच्या माध्यमातून ज्ञान मिळवणारे लोक, त्यांचं असं म्हणणं आहे की नुसती भक्ती कर्माने फक्त उत्पत्ती, स्थिती, प्राप्ती, विकार आणि संस्कार एवढे 5 अंश होतात ब्रह्मज्ञानाचा, त्याच्यात काही संबंध नाही. अर्थात ते शास्त्र खोटं आहे असं नाही. कर्माने हेच 5 फल प्राप्त होतात हे खरं आहे. आणि भक्ती कर्म आहे, कारण कायेनं वाचेनं मनाने ते केलं जातं म्हणून कर्म आहे, हेही खरं आहे. पण भक्ती कर्म नाही ना, भक्ती भगवंता करता केले जाते, भगवंताचा संबंध आहे ना तिथं. भक्तीनं नुसतंच अपूर्व तयार होत असतं, पाप व पुण्य तयार होत असतं, तर मग नसतं मोक्ष प्राप्त झाला. पण भक्तीचा संबंध केवळ पाप पुण्याशी नाही आहे, भक्तीचा संबंध साक्षात परमात्म्याशी आहे, भगवंताशी, देवाशी. आणि मग त्याच्या करता ज्यांनी जीवन यापन केलेलं आहे तो त्याला बद्ध कसा राहू देईल? त्याचं पतन कसं होऊ देईल? त्याला नरकात कसा जाऊ देईल? त्याला पुन्हा जन्म मरणाला कसा जाऊ देईल? त्याचा प्रश्न आहे ना तो. भगवंताची कृपा झाली, भगवंताने कृपा दृष्टीनं अवलोकन केलं की ब्रह्मज्ञान होतो. देवाची कृपा ब्रह्मज्ञानाचं एक मुख्य अशा प्रकारचं साधन. भगवंताची भक्ती करणाऱ्याला ज्ञानाकरता स्वतंत्र वेगळी धडपड करायची आवश्यकता नाही, गरज नाही. तुम्ही घ्यायला ग्रंथ शिकता हे सांगण्याकरता. ग्रंथ शिकावे लागतात ते ब्रह्मज्ञानाकरता नाही. संतांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचं चिंतन करण्याकरता ग्रंथ शिकावे लागतात. भक्ताच्या उद्धाराची जबाबदारी त्याने घेतलेली, तर ब्रह्मज्ञानाकरता वेगळं बंधन करण्याची गरजच काय आहे? त्याने ठरवायचं यांचा उद्धार कसा करायचा, ब्रह्मज्ञानाने करायचा का आणखीन कसा करायचा आहे? भक्ताला काय आवश्यकता आहे त्याची चिंता करण्याची? उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवक, मात्र सेवक असला पाहिजे, डुप्लिकेट नसला पाहिजे, नुसता बोर्ड लावलेला नसला पाहिजे, तो त्याचा सेवक पाहिजे, त्याचा टिळा लावून भलती कामं करणारा नसला पाहिजे. हे त्याला कळत, आपल्याला दुसऱ्याला कोणाला नाही कळलं तरी हा आपलाच सेवक आहे का दुसऱ्याचा सेवक आहे, जरी हबपला येत असला तरी हा आपलाच सेवक आहे का हे त्याला चांगलं कळतं. भक्ती वरपंग नाही पाहिजे. तो काय म्हणे, नको वरपंग देवा घेई माझी सेवा भावशुद्ध. पण मग वास्तवाने जो त्याचा भक्त झालेला आहे, नाही त्याला ब्रह्मज्ञानाकरता खूप दुसरी खटपट करायची गरज. ज्ञान त्याच्याकडे येतं महाराज, ज्ञान त्याच्याकडे येतं. ब्रह्मज्ञानधारी येते काकुलती
भक्ती करणाराच्या घरी ब्रह्मज्ञान होऊन येतं. बाकीच्याला ब्रह्मज्ञानाकरता दुसऱ्याची दारं झाडावी लागतात आणि भक्ती करणाराचे दरवाजे ब्रह्मज्ञान स्वतः झाडतं येऊन. रेगो पाहे माझे बळेची त्याचे घर, दवडीती दूर म्हणून या. भक्तीचा हा महिमा आहे, भक्तीचं हे सामर्थ्य आहे, भक्तीचा हा विशेष आहे. हा पडिले उदास त्यांच्या काळात. तेव्हा ब्रह्मज्ञानाकरता पहिला अशा प्रकारचा उपाय आहे भगवंताची कृपा. देवाने जर कृपा केली, देवाने जर अंगीकार केला तर मग ब्रह्मज्ञान, आणि तेही अज्ञान निवर्तक ब्रह्मज्ञान, नुसतं गप्पा मारण्याचं ब्रह्मज्ञान नाही. वृत्तीला जीव ब्रह्माकार बनवणारं जे ज्ञान आहे, अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतं. कशाने होते भगवंताची कृपा? कोणावर करतो देव कृपा? भक्तावर करतो. परमात्मा हा भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल दीनानाथ, तीही लोकी ज्याची मात. मात्र भक्त व्हावं लागतं, एवढी जबाबदारी आपल्यावर आहे. आपण जर वास्तवात भक्त झालो, पुन्हा पुन्हा हे सांगायचं याच्याकरता की माझं मन मला सांगतंय अजून तू भक्त झालेला नाही. जरी 2 माळा गळ्यात असल्या, गाथा मूर्ती लोक म्हणत असले, बराच लांब आहे अजून वास्तव भक्तीपेक्षा तो. भगवंताने ज्या भक्ताचा अंगीकार केलेला आहे त्या भक्ताची अंतःकरणाची जी स्थिती आहे तशी स्थिती नाही प्राप्त झालेली. भक्त म्हणून अंगीकार केलेल्या भक्ताची जी लक्षणं आहेत ती लक्षणं नाही आहेत. मनस भक्तांची चरित्र पाहिली तर आग पडते पोटात. कुठं आपण आहे आणि कुठं हे भक्त आहेत. कसा देव कृपा करायचं, काही संबंधच नाही देवाचा आपला. देवाचं नाव घेऊन पोट भरायची कामं चालू आहे फक्त. ते म्हणतो काय हरकत नाही बाबा, तुला पोट भरायचं बरं, माझं काय बिघडलंय. ब्रह्मज्ञानाकरता अर्ज कसं काय करता येईल? भक्त झाला तर मग काय अडचणच नाही. देवाने कृपा केली, देव भक्तावर कृपा करतो. त्याच्याकरता आपण काय व्हावं लागतं? भक्त व्हावं लागतं. कळेल हे खून तरी जावे नारायण. भगवंताने जर कृपा केली तरी ब्रह्मज्ञानाची खून, ब्रह्मज्ञानाचं वर्म, ब्रह्मज्ञानाचं गमक तेव्हाच लक्षात येतं. हे ब्रह्मज्ञान मग असतं नेमकं कोणाजवळ? खरं ब्रह्मज्ञान विद्वानाजवळ खरं नसतं, शाब्दी असतं. शाब्दी, त्याला शाब्दिक ज्ञान म्हणतात. विद्वानाचं तसं काय नाही, पण त्यांचं अद्वैतच काय नाही. त्यांनी जर ठरवलं की द्वैताची सिद्धी करायची तर अद्वैताचं बी खंडन करते. त्याला सगळ्याच्या प्रक्रिया माहिती असतात. म्हणजे जगत मिथ्या कसं ठरवायचं याच्याही त्याला प्रक्रिया माहिती असतात, आणि जगत सत्य कसं ठरवायचं याच्याही त्याला प्रक्रिया माहिती असतात. तो विद्वानच असतो. निष्ठा फिष्ठाचा काही संबंध नसतो. विद्वान, पुढारी यांच्या निष्ठा कोणाकडेच नसतात. ते ज्याच्याकडे जातील त्याचा जय जयकार करायला तयार राहतात. शिवसेनेकडे आले का जय महाराष्ट्र म्हणतील. हेच दुसऱ्या पक्षात गेले की तो महाराष्ट्र जातो उडवून. मग सत्याची निष्ठा राहते, दुसऱ्या कशाची निष्ठा राहत नाही. तसं विद्वानाची मान, पैसा, दंभ याची निष्ठा राहते, दुसऱ्या गायची नाही निष्ठा राहत.
काही घेणं राहत नाही बाकीच्याशी. म्हणून ते शाब्दिक ज्ञान आहे. वास्तव ज्ञान, प्रमा ज्ञान, यथार्थ ज्ञान, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. खरं ब्रह्मज्ञान कोणाजवळ असतं? भगवंताच्या कृपेने हे प्राप्त होतं, हे ठीक आहे. भगवंताजवळ आहे एक बाजू झाली. परमात्मा सोडला तर सत्य संतावासी आहे. ब्रह्मज्ञानाचं दुसरं अशा प्रकारचं घोडावून साठा संताजवळ असतो. संताजवळ देवतया जवळ असे पापनासे दर्शने. ज्ञान ज्ञान म्हणजेच देव आहे महाराज. हेच ज्ञान ब्रह्म होय. संताजवळ असतं. संताजवळ नव्हे. ज्ञान ज्यांच्या जवळ असतं नीरव चोखट खरं, त्यांनाच काय म्हटलं जातं? संत. संताची अशी काही कुळ नाहीये की ह्या कुळात जन्मलेले ते सगळे संत. संताचा असा देश नाहीये की या देशात राहणारे सगळे संत. संतांचा असा काही वर्ण नाही महाराज. ब्रह्मज्ञान ज्याला ज्याच्या जवळ असतं त्याला संत म्हणतात. आत्मज्ञाने चोखडी संत ते. चोखट आत्मज्ञान. चोखट आत्मज्ञान ब्रह्मज्ञान एकच. आत्माच ब्रह्म वेदामध्ये म्हटलेलं आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. म्हणून आत्मज्ञान म्हटलं काय आणि ब्रह्मज्ञान म्हटलं काय, काही फरक नाहीये. तेव्हा असं ज्ञान ज्याच्या जवळ असतं तो संत असतो. असं काही नाही की मोठा आश्रम टाकलेला आहे, 10, 5, 50 शिष्य आहे, तिथं पाठांतर चालत आहे तो संत असतो. काही संबंध नाही महाराज. उपनिषदामध्ये काही कथा आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही ब्रह्मज्ञानाच्या कथा आलेल्या आहेत. रैक्वाची कथा येते. रैक्वा जानश्रुती राजा आणि रैक्वा. तर तो राजा आहे, धर्मपरायण राजा आहे. खूप पुण्य केलेलं होतं त्याने. पुण्य उत्पन्न करणारी साधनं जी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे सतत तो करायचा. राजा असो ना, त्याच्या पुण्याचं तेज असं त्याच्या शरीरावर झळकत होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. गच्चीवर झोपलेला होता. 2 पक्षी चाललेले होते. कोणी ऋषीने पक्षीचे रूप धारण केलेले. पुढे चाललेला होता. मागच्याने पाहिलेलं हा चाललेला. त्याने सांगितलं, अरे थांब, त्या तेजाला ओलांडू नकोस. दिसतंय तुला? राजा झोपलेला आहे आणि त्याच्यात तेज अशा प्रकारचं फैलावलेलं आहे. पुण्याचं तेज आहे. कधी बघितलंस कोणाच्या जीवनामध्ये एवढं अशा प्रकारचं तेज आहे? कोणी अशा तेजाने संपन्न? त्याने असं कुत्सित हास्य केलं. याचा अर्थ असा आहे की तुला रैक्वाचं तेज अजून माहिती नाहीये. अरे हे पुण्याचं तेज आहे, त्याच्याकडे ब्रह्मज्ञानाचं तेज आहे. ब्रह्मज्ञानाचं. आणि या तेजाच्या अनंत पटीनं ते तेज श्रेष्ठ आहे. त्या तेजापुढे हे तेज ओवाळून फेकून द्यावं. पुण्यवान माणसं मुक्त होतात असं नाही. पुण्यवान पुन्हा जन्म मरणाला प्राप्त होतात. ब्रह्मज्ञानी मुक्त होत असतो. या राजाला अजून वेळ आहे. यांनी जर त्या रैक्वाची भेट घेऊन ब्रह्मज्ञान संपादन केलं तर याचं कल्याण होईल. अन्यथा याचं आयुष्य अशाच प्रकारचं निरर्थक जाणार आहे. कोण ऐकतंय? राजा ऐकतोय. रैक्वाकडून ब्रह्मज्ञान. पाखरं गेली निघून. पण याच्या मनामध्ये पाखरं उठायला लागली. मला रात्रभर तो जागा राहिला. सकाळ उठल्याबरोबर पहिल्या रैक्वाच्या शोधामध्ये निघालेला आहे. कुठं असेल तो रैक्वा? ब्रह्मज्ञानी रैक्वा कुठं असेल?
कुठं असेल? एका शहरामध्ये हातगाडी चालवित होता भाड्यानं. एवढं ऐकू. आणि तो कोण होता? ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानी. हातगाडी चालवायचा धंदा आणि ब्रह्मज्ञानी होते. त्याच्यामुळे असा काही संबंध नाही. हे संस्थानिक मोठे गडावर बसलेले पोरं शिकवणारे ज्ञानी असतील, काही संबंध नाही. ब्रह्मज्ञान ही काही आगळी वेगळी चीज आहे. बरंच तिथे गेल्यावर ज्यावेळेला त्यांनी नमस्कार केला त्यावेळेला त्या रयकवाने सांगितलं, हो तू शूद्र आहेस. ब्रह्मज्ञान रहित तो शूद्र असतो महाराज. अध्यात्मामध्ये शूद्र कोण आहे? ज्याला ब्रह्मज्ञान नाही तो शूद्र आहे. ज्याच्या ठिकाणी आशा आहे तो शूद्र आहे. त्याला ज्या वेळेला कळालं की हाच रयक आहे त्यावेळेला तर त्यांनी असे मोहरे दागिने सोनं नाण्याचे रथच्या रथ घेऊन त्याला अर्पण करण्याकरता घेऊन आला होता तो. शूद्राचं दान मी नाही स्वीकारत. उपनिषदातला भाग आहे. मला सांगायची कथा एवढीच की ब्रह्मज्ञान ज्याच्या जवळ आहे तो संत आहे. संताजवळ ब्रह्मज्ञान आहे असं म्हणणं तर थोडस अन्वय अशा प्रकारच्या दृष्टीनं होईल. ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे तो संत आहे. मग तो कुठं राहतोय काही प्रश्न नाहीये. पंढरपुरात नसेल राहत, आळंदीत नसेल, देवकर नसेल, आळंदीकर नसेल, पंढरपूरकर नसेल, मसनवाट्यात राहत असला तरी काय संत आहे. आळंदीत आणि पंढरपुरात राहणारे संत असतात. मला नाही वाटत आपण नाही तसं तशा प्रकारचं हे करणार. राहत म्हणजे संत नाही असंही नाही म्हणायचं. मला म्हणायचं ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो संत आहे. कुठं राहतो काही प्रश्न नाहीये. हा काशी का कैकटी, नरकी का वैकुंठी, घरी असो, कपाटी असो, नरकात असो, वैकुंठ कुठे असो, ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो काय आहे? संत आहे. ज्ञान संताजवळ राहतं. खरं ज्ञान राहतं. सत्य संतापाशी आहे. सत्य ज्ञान संताजवळ आहे किंवा सत्य संताजवळ आहे. जे सत्य आहे ते संताजवळ आहे. बाकीच्या जवळ जे आहे ते सगळं असत्यच आहे. संतांच्या जवळ सत्य असतं. सत्याची काय व्याख्या आहे? ज्ञान शब्द नाही घातलेला इथं, सत्य म्हटलेलं आहे. तर सत्याची व्याख्या ही आहे नाभाव विद्यते स्वतः. त्रैकाला बाधित जे आहे ते सत्य आहे. अभाव अप्रतियोगित्व ज्याच्या ठिकाणी असतं ते सत्य असतं. त्याला सत्य म्हणावं की ज्याचा जे कोणत्याही अभावाचा काय बनत नाही, प्रतियोगी बनत नाही. अनादि असल्यामुळं प्राक अभावाचा प्रतियोगी नाही. अनंत असल्यामुळं प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी नाही. व्यापक असल्यामुळं अत्यंत अभावाचा प्रतियोगी नाही. आणि सगळ्या जगाचं अधिष्ठान असल्यामुळं अन्योन्य भावाचा प्रतियोगी नाही. न व्यापित्वात देशद्वंद्व नित्यत्वान नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात आनंद्यम ब्रह्मणे त्रिधा. अशा प्रकारचं जे तत्व आहे त्या तत्वाला सत्य म्हणतात. सत्य अशा प्रकारचं सत्य तत्व संतांच्या जवळ आहे. ज्यांच्या जवळ तत्व आहे ते संत आहेत. त्या तत्वाचं साक्षात अशा प्रकारचं ज्ञान त्यांच्या जवळ आहे. सत्य संतापाशी आहे. ज्ञानाचं दुसरं अशा प्रकारचं प्राप्तीचं स्थान आहे संत. एक तर देवाने कृपा करावी किंवा मग संतांच्याकडे जावं. शास्त्रात ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शना ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. का तर ते ज्ञानाचा कोट आहे. ज्ञान त्यांच्या जवळ आहे.
वेदामध्ये प्रमाण आहे, भागवतामध्ये तशा प्रकारचे प्रमाण आहेत. सत्य संतापाशी आहे, ज्ञान संतांच्या जवळ असते. आणि मग हे बाकीचे तर खूप बोलतात हो, त्याच्याविषयी बोलतील ना, पण अज्ञान निवर्तक ब्रह्मज्ञान नाही. एरा भयाड आहे, त्याला भीती आड असते, त्याच्या जन्म मरणाची भीती वाटते. ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे त्याला भीती नसते महाराज, भीती त्याला भीती. ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे त्याला घाबरून कोण पळालेले असते, भीती भिवून गेलेली आहे. तिथं भीतीचं कारणच नाही. ब्रह्मज्ञानाला कसं काय भिल तो, का भीत नाही? भीती कशात असते एक लक्षात घ्या. भीती वाटण्याकरता स्वभिन्न असावं लागतं, स्वविरोधी असावं लागतं आणि स्वबलवान असावं लागतं. आपल्याहून भिन्न वस्तू असेल, आपल्या विरोधी वस्तू असेल आणि आपल्यापेक्षा ताकदवान वस्तू असेल तर माणसाला काय वाटते? भीती वाटते. माणसाला यमाची भीती वाटते का नाही वाटत? वाटते. का वाटते? यम आपल्याहून वेगळा आहे, यम आपल्या विरोधी आहे. इसकोन नेतो ना, नाही त्या यमाची करोना, आणि त्याच्या पुढे आपलं काहीच चालत नाही, म्हणजे आपल्यापेक्षा बलवान आहे तो, त्याची भीती वाटते. ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान आहे त्याला भीती का वाटत नाही? ब्रह्मज्ञान त्याची वृत्तीच असं बनवतं की दुसरंच कोणी नाही. भीती द्वैतात असते. द्वितीया द्वय भयम भवती, दुजे जो जो घडे तो तो संसार भय जोडे. दुज आणि ब्रह्मज्ञान दुजाचाच नायनाट करत. निमाले दुजेपण, निमाले दुजेपण. देखिला देखिला माई देवाचा देव, फिटला संदेह, निमाले तुझे पण संदेह फिटला आणि दुजे पण निमाल. माझा वेगळंच कोणी नाही तर कोण भिणार? कोणाला भिणार? का भिणार? येरा भयाड आहे. ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान नाही, सत्य अशा प्रकारचं ज्ञान नाही, गप्पा किती मारू द्या, त्याला भीती वाटते. संत आम्हा भय चिंता नाही धाक. तेव्हा दुसरं ब्रह्मज्ञानाचं ठिकाण आहे संत, संतांच्या जवळ असतं. ज्याच्याजवळ खरं ब्रह्मज्ञान नाही त्याला भीती वाटते. हे ब्रह्म आहे तरी कसं? ज्याचं ज्ञान संताजवळ आहे, भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतं, जीवाला मुक्त करतं. अणुची ऐसे असं भरले प्रकाश. ब्रह्म कसं आहे नाही का? खरं तर ते कसं आहे हे काय करता येत नाही, शब्दाने सांगताच येत नाही. जसं आहे तसं सांगता येत नाही. श्रुतीनं संतांनी जिथपर्यंत सांगता येतं तिथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला. सूक्ष्म आहे ते ब्रह्म, सूक्ष्म आहे. कळायला का अवघड आहे? त्याचं हे कारण आहे, ते सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयम्. सूक्ष्म असल्यामुळं ते काय झालेलं आहे? अविज्ञेय झालेलं आहे. अविज्ञेय जाणायला खूप कठीण झालेलं, अति सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? गगनाचे पालवे गाळून घेतले. महाराज ब्रह्म इतकं सूक्ष्म आहे की एकाने आकाशाचा कपडा केला आणि त्याच्यात गाळलं. आता किती सूक्ष्म असेल हो? आकाशाचं कापड गळायला किती सूक्ष्म वस्तू लागेल? आकाशच मुळात किती सूक्ष्म आहे. चाळण्या असतात वेगवेगळ्या. खडी चाळायची चाळणी वेगळी, एकानं पीठ चाळायला खडी चाळायची चाळणी. आता खडी चाळायच्या चाळणीनं पीठ चाळलं जाईल, सगळं डब्यासह खाली पडलं.
पीठ पडलं असं नाही, त्या डब्यात होतो तो डबा पण खाली पडला. वाळू चाळायची चाळणी वेगळी, वाळूपेक्षा ही प्लास्टरला जी वाळू लागते ती चाळायची चाळणी आणखीन वेगळी असते. त्याच्यापेक्षा सूक्ष्म छिद्र असणारी पीठ चाळायची असते. पीठ चाळायच्या चाळणीपेक्षाही सोजी चाळायची चाळणी असते. त्याचे छिद्र आहे ते अतिशय बारीक असतं. त्याही पेक्षा जर बारीक, मग पूर्वी महिला मंडळ ते पाटीला हे बांधायचं, फडकं बांधायचं, त्याच्यावर मग ते करायचं. वस्त्रगाळ म्हणतात त्याला, वस्त्रगाळ. काही औषध आहेत आयुर्वेदाचे, तर ते कुठून त्याची वस्त्रगाळ करावं लागतं, कारण त्याच्यातून मोठं खाली पडणारच नाही. अगदी गाळून वस्त्राचे सूक्ष्म असतात. आपल्याला एवढंच माहिती आहे सूक्ष्माचं, नाही का. पृथ्वीतला सूक्ष्म भाग आहे. म्हणून पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे. हा एक सिद्धांतच आहे की नेहमी कार्यापेक्षा कारण सूक्ष्म आणि व्यापक असतं. तर पृथ्वीचं कारण पाणी आहे, त्यामुळं पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे. पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म आहे. आपण बाटलीमध्ये पाणी धरू शकतो. पाणी जर बाटलीमध्ये भरलं तर पाणी बाटलीच्या छिद्रातून बाहेर नाही जाऊ शकत, कारण बाटलीला असणारी छिद्र एवढी सूक्ष्म असतात की पाण्याच्या सूक्ष्मापेक्षा ती जास्त सूक्ष्म आहे. त्याच्यामुळं मग पाणी बाहेर नाही जात. पण जर आपण तेज त्याच्यामध्ये साठवलं, बल्ब लावला एखाद्या बाटलीमध्ये, तर प्रकाश त्या बाटलीच्या छिद्रातून बाहेर येतो. म्हणजे त्या छिद्राच्या सूक्ष्मपणापेक्षा सुद्धा प्रकाशाचा सूक्ष्मपणा जास्त आहे. पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म असतो. पाण्यात घुसतं ना तेज. संख पाणी असलं तर आपल्याला खालचं बुडातलं सगळं दिसतं. म्हणजे तेज तिथपर्यंत काय झालेलं आहे, पोहोचलेलं आहे. कारण दिसण्याकरता आपल्याला काय कशाची गरज लागते, प्रकाशाची गरज लागते. प्रकाश खाली गेल्याशिवाय दिसणारच नाही. त्या प्रकाशापेक्षाही वायू सूक्ष्म आहे महाराज. काही काही बोगद्यामध्ये प्रकाश नाही जाऊ शकत. दिवसा काय असतो, अंधार असतो. घर जर चांगले दरवाजे वगैरे असले, बंद केले, तर दिवसा अंधार होऊन जातो. पण तिथं वायू असतो. भिंतीतून प्रकाश आत नाही येऊ शकत, पण भिंतीतून वायू आत येऊ शकतो. म्हणजे वायू त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे महाराज. वायूपेक्षाही सूक्ष्म काय आहे, आकाश आहे. भूतामध्ये सगळ्यात सूक्ष्म आकाश आहे. ते वायू सुद्धा, वायूच्या दाबाचा प्रयोग दाखवत असताना शाळेमध्ये दाखवतात. ते दोन गोलक एकामेकाला असे मिळवतात आणि यंत्राच्या साह्याने त्याच्यातली हवा काढून घेतात. त्याच्यातली हवा जशी जशी काढेल तसे तसे ते गोलक एकामेकाला फिट होतात. आणि मग सगळी पूर्ण हवा काढल्यानंतर बाहेरच्या हवेचा जेव्हा त्याच्यावर दबाव येतो, त्यावेळेला दोन दोन माणसांनी ओढलं तरी ते निघत नाही. वायू काढून घेता आला त्याच्यातला. आकाश काढा म्हणा. आकाश अतिशय काय आहे, सूक्ष्म आहे. अति सूक्ष्म आहे महाराज आकाश. आणि अशा आकाशाचा कपडा केला आणि याला गाळून घेतलं. इतका सूक्ष्म आहे. गगनाचे नि पालवे गाळून घेतले. असं सूक्ष्म परमात्मा आहे. तो सूक्ष्म सांगण्याकरता अणोहो अनियान असं श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. अणुचिया ऐसे. सूक्ष्माच्या बाबतीत अणु अतिशय सूक्ष्म आहे. इथं अणु शब्दाचा अर्थ परमाणु घ्यायचा. सगळ्यात जे छोट या अर्थाने अणु शब्द आहे.
म्हणजे नैयायिकाच्या अणू नाही इथे घ्यायचा. नैयायिक त्याला अणू म्हणतात, त्रिणुकाला ते अणू म्हणतात. सूक्ष्म जे कण दिसतात ना झरोक्यातून येणाऱ्या वायूच्या म्हणजे प्रकाशाच्या तेजा फट्ट्यामध्ये, तर तो अणू नसतो, म्हणजे परमाणू नसतो तो. त्याला अणू त्रिणुक म्हणतात. त्रिणुक त्याला म्हणजे दोन अणूचे 3 गट एकत्र होऊन तो तयार झालेला असतो. त्या एका कणामध्ये 6 परमाणू असतात. ते किती सूक्ष्म होतील वर त्याचे 6 तुकडे केल्यानंतर. त्याला परमाणू म्हणतात. तर तो अतिशय सूक्ष्म असतो, त्याच्यामध्ये याची व्याप्ती आहे. इतका तो काय आहे, सूक्ष्म आहे, सूक्ष्म. आणि मग त्याच्यामुळेच कळत नाही. त्याच्यामुळं कळत नाही. परमात्मा कळण्याकरता कठीण का जातो, का ब्रह्म कळत नाही, त्याचं कारण आहे ते सूक्ष्म आहे. न वस्तू असून न कळण्याचे जे दोष आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्मपणा हा एक काय आहे, दोष आहे, दोष, प्रतिबंध आहे. सूक्ष्मत्वात, अतिदूरात, सामिप्यात, इंद्रिय घातान, मनोनवस्थानात, सौक्ष्म्यात, अभिभवात, समानाविहारात, हे 8 प्रतिबंध सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. वस्तू आहे पण तिचं ज्ञान होत नाही. तर या 8 प्रतिबंधापैकी एखादा जरी प्रतिबंध असला तरी वस्तू असून तिचं ज्ञान होत नाही. परमात्म्याच्या बाबतीत हे 8ही प्रतिबंध आहेत ब्रह्माच्या बाबतीत. त्याच्यामुळे त्याचं ज्ञान होणं अति कठीण आहे. तर सूक्ष्म आहे, सूक्ष्म. किती सूक्ष्म आहे, अणुची आहे. अणुसारखं ते काय आहे, सूक्ष्म आहे. तसं त्याला द्यायला दृष्टांतच नाही. पण दृष्टांत ज्याला द्यायचा त्याच्याकरता नसतो, ज्याला समजावून सांगायचा त्याच्याकरता असतो. म्हणून व्यापकतेच्या बाबतीत कोणाचा दृष्टांत दिला जातो, आकाशाचा. वास्तविक आकाश काय परमात्मा एवढे व्यापक आहे. नभ तुझं माझे खेळे लपी-थपी. मग कसं काय दृष्टांत दिला आकाशाचा, ते त्याच्याकरता नाही, त्या ब्रह्माकरता नाही दृष्टांत. तो ज्याला समजावून सांगायचा त्याच्याकरता दृष्टांत आहे. आणि त्याच्या दृष्टीनं आकाश खूपच काय आहे, मोठं आहे. अगं आकाश के नाही, हे नरिघेची सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात व्यापक जर तत्व कोणतं असेल, महाभूत कोणतं असेल त्याच्या अनुभवातलं तर ते आहे आकाश. कारण दृष्टांत हा दृष्ट पाहिजे ना. जो अदृष्ट आहे तो दृष्टांत कसा कळेल, तो अदृष्टांत होईल. मग आणि मग ते देऊन काय उपयोग आहे. बरेच ते अद्वैत सिद्धी वगैरे हे ग्रंथ आहेत ना, तर त्याच्यामध्ये जे दृष्टांत आलेले आहेत, आता त्या ज्या वेळेला ते ग्रंथ लिहिले त्या कालामध्ये ते सगळे दृष्ट असतील, सगळे यज्ञातले आलेले दृष्टांत. यज्ञ आता बघायला बी नाही मिळत. ते कोणत्या यज्ञात कोणतं कर्म करायचं, कोणत्या यज्ञात कोणतं कर्म करायचं, वेदामध्ये त्याच्यात काय असं, त्या यज्ञाला ते काय सांगितलं ते काय सांगितलंय, ते सिद्धांत कळतात लवकर. ज्याच्याकरता ते दृष्टांत दिलेले ते सिद्धांत. कारण वेदांताचे आपल्याला थोडेसे संस्कार आहे, पण ते दृष्टांत लगेच कळत नाही, कारण त्याचा कधी संबंधच येत नाही, कधी दृष्टच नाही ना. ते दृष्टांत काय होतील त्या कालामध्ये होते ते. तर माणसाच्या दृष्टीनं व्यापकतेच्या बाबतीत आकाश मोठं वाटतं आणि सूक्ष्मतेच्या बाबतीत अणू वाटतो. म्हणून अणू आणि आकाशाचे दृष्टांत दिलेले आहेत. अणूची आहे, अणूसारखं ते काय आहे, सूक्ष्म आहे. आणि एवढं सूक्ष्म असून असे भरले सगळ्या जगामध्ये भरलेलं आहे. अणोह अणयान महत्वमयान याच एक आहे भाषांतर अशा प्रकारचे. प्रकाश रूप आहे, ते सत्य आहे, सूक्ष्म आहे, व्यापक आहे आणि प्रकाश स्वरूप आहे. प्रकाश स्वरूप असे भरले प्रकाश आहे. मग अशा प्रकारचं जर ब्रह्म आहे, भगवंताची एक तर कृपा व्हावी लागते, संताजवळ ती आहे.
या ब्रह्मज्ञानाची ठिकाणं सांगितली. अधिकारी कोण आहे ब्रह्मज्ञानाचा? अधिकारी कोण आहे? कोणावर देव कृपा करतो? संत कोणाला देतात हे ब्रह्मज्ञान? महाराज, कृपेमध्ये शक्ती असली तरी कृपेचा गैरवापर नाही करत कधीच मोठी माणसं. वाटेल त्याच्यावर नाही कृपा करत. परिपाहे बीज शुद्धांगी, ज्याच्यावर कृपा करायची तो कृपेला लायक आहे का हे पाहतात. कोण आहे ब्रह्माला ओळखण्याकरता समर्थ? काय लागते तयारी त्याची? अंगची. ते खालच्या चरणामध्ये सांगतात, इंद्रियाचे धनी ते हे जाती समजोनी. इंद्रियाचे धनी जे ते हे समजोनी जाती. इंद्रियाचे जे धनी आहेत, इंद्रियाचे धनी म्हणजे इंद्रिय ज्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत, इंद्रियाचे मालक आहेत. जगात दोनच प्रकारची माणसं आहेत, तिसरा प्रकारच नाहीये. इंद्रियाचे काही मालक आहेत आणि इंद्रिये काहींचे मालक आहेत. एक वर्ग असा आहे की ज्यांचा मालक कोण आहे? इंद्रिय. इंद्रिय सांगतात आणि हे पाळतात. इंद्रिय सांगतात आणि हे पाळतात. इंद्रिय सांगतात आणि हे पाळतात. मन सुद्धा इंद्रियामध्येच आहे ना. इंद्रिय सांगतात आणि हे पाळतात. मनामागे नांद्या. तो काय म्हणे, ते गाढव घेते मना सवे धाव. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करीती न तरती. तरलेले पुन्हा बुडतात वा. म्हणजे असे जवळ जवळ गेलेले पुन्हा खाली खेचले जातात. ज्ञानोबारायांचं तर फार कटाक्ष आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, कौतुकाने सुद्धा यांचा लळा पाळू नका. कौतुकाने सुद्धा असं सतत याला सूर्यांच्या मानेवर ठेवा तर हे आपलं कल्याण करून देतील. थोडी जरी यांना सवलत दिली का मातीत घातलंच. इंद्रियाने ठरवलेलंच असते की याचं काय करायचं, वाटोळं करायचं. इंद्रियाला चांगलं कधी आवडतच नाही महाराज, ते ठरलेलंच आहे. हिताशी जे जे निके सदाची या इंद्रिया दुखे. हिताशी जे निकाय ते या इंद्रियाला नेहमीच काय होतं, त्याचा पोट सूळ उठतो. याचं हित होण्याचं साधन पाहिलं की त्याचा पोट सूळ उठलाच. आता हरिपाठ म्हणावाच लागतो. आता काय करता, नेमकं त्याच टायमाला थोडं उशीर आला असतो तर बरं झालं असतं. म्हणजे मनात तरी येतं उड्या मारे हरिपाठात सगळं होईल. विचित्रच आहे महाराज. आणि म्हणून तर माणसं शक्य तेवढं आपल्याला या साधनेपासून अलग कसं राहता येईल तेवढा प्रयत्न करत राहते. तुकोबाराय म्हणतात आश्चर्यच आहे. देवाचे म्हणून देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. आता काय आश्चर्य आहे, इंद्रियाने ठरवलेलं आहे. याला चांगली कामे याच्याकडून शक्य तेवढी कमी करून घ्यायची. कीर्तन असो, दिंडी असो. तुम्ही पहा, दिंडी जर असलं ना, जेवलंय दिंडीला निघायला वेळ आहे तर माणसं मागं नाही जात. शक्य ते 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं पुढं जाऊन बसणार, म्हणजे तेवढंच भजन कमी कानावर पडेल. कीर्तन असलं उशिरा येणार, लवकर उठून जाणार. आता यांना काय घरी पाजायचंय होय? इतक्या लगेच 5 मिनिटं आरती होस तर एवढा दम निघत नाही. काय करते घरी जाऊ? बाहेर गप्पा मारत उभं राहते. आणि मग कीर्तनात जिथं आरती करते, जिथं होतच नाही तिथं तर काही प्रश्नच नाहीये. केवढे मोठे वाद झाले आरत्या करता, आणि मग हे तुम्ही आरत्या सोडून जाते. असं का होतं ते दोष नाहीये. ती मधलं त्याला बसून नाही देत ना. नाही तेवढंच कमी होईल ना तुझं. चुकून द्यावा महाराज साधनामध्ये स्वतःला. होतच नाही आपल्याकडून. तुम्ही काय
काय आम्ही काय सगळे सारखेच आहे, आपण एकाच माळ्याचे मनी. एखादा खालचा असेल एखादा वर असेल त्याच्यापेक्षा काय दुसरं. इंद्रियाचे धनी, इंद्रियाच्या ताब्यात असणारा एक वर्ग आहे आणि इंद्रिय ताब्यात असणारा एक वर्ग आहे. ब्रह्मज्ञानाचा तो अधिकारीच नाही की जो इंद्रियाच्या ताब्यात आहे. म्हणून ठिकठिकाणी साधन चतुष्टय संपन्न, साधन चतुष्टय संपन्न म्हणजेच इंद्रिय ज्याच्या काय ताब्यात आहेत. शम आणि दम म्हणजे काय? शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. ज्याने केलेला आहे तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. इंद्रियाच्या ताब्यात असणाऱ्या माणसाला ब्रह्मज्ञान नाही होऊ शकत. यदि छंदो ब्रह्मचर्यम चरंती तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. ब्रह्मज्ञानाकरता इंद्रिय ताब्यातच लागतात. स्वैर विषय सेवन, विषयाचं सेवन करणारा मनुष्य एका जन्मात नाही 1000 जन्मातही तो मुक्त नाही होणार. नुसत्याच गप्पा मारता आल्या म्हणजे काही नाही होत. कारण ज्या वृत्तीने ब्रह्माला व्यापायचं आहे ती वृत्ती ब्रह्माला व्यापायच्या लायकीची होण्याकरता त्याला विषयाशी सताटातुटच असली पाहिजे. विषय स्थूल आहेत आणि स्थूलाला व्यापण्याची ज्या वृत्तीला सवय लागलेली आहे ती सूक्ष्माला काय व्यापू शकेल? मोठं वाचायची ज्याला सवय आहे त्याला मला लहान अक्षराचं पुस्तक नाही वाचता येत. इंद्रियाचे धनी, ज्यांनी इंद्रिय ताब्यात घेतलेले आहेत. काय संबंध आहे या इंद्रियांना ताब्यात घेण्याचा आणि ब्रह्माचं ज्ञान होण्याचा? का नाही आपण सगळे इंद्रियांना ताब्यात घेत? कसं इंद्रियांना ताब्यात घेणं याचं चिंतन उद्या करू. आजची वेळ संपलेली आहे. तेव्हा इंद्रियाचे धनी ते हे जाती समजोनी, तर्क कुतर्क वाटा राघवन घटापटा, तो का म्हणे ल्यावे डोळा अंजन बरवे, सत्य संतापाशी राहे येरा भय आड आहे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव.